मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता ओळ्या पुढच्या रिपोर्टकडे। तुम्ही चहा शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण तुम्ही पिताय तो चहा विषारी आहे। होय, चहामध्ये कीटकनाशकांचा अंश आढळलाय। चहा शौकीनांना धडकी भरवणारी ही बातमी आहे। कोणत्या चहामध्ये कीटकनाशके आढळली आहेत पाहूयात हा खास रिपोर्ट। तुम्ही चहाचे शौकीन असाल तर सावधान। तुमच्या चहामध्ये कीटकनाशक। चहा पावडर मध्ये आढळले कीटकनाशकाचे अंश। सकाळी सकाळी गरमागरम चहा भुरकन पीत असाल तर ही बातमी पहा आणि सावध व्हा, कारण तुम्ही पीत असलेल्या चहामध्ये कीटकनाशक असू शकतात। चहामध्ये कीटकनाशक आढळली आहेत हे आम्ही म्हणत नाहीये, तर असा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। चक्क चहा पावडर मध्ये कीटकनाशकाचा अंश आढळून आलाय। हा चहा तर तुम्ही पीत नाही ना? प्रसिद्ध चहा ब्रँड असणाऱ्या सपट चहामध्ये मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या कीटकनाशकाचा अंश आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। सपटचे ब्रँड आहेत, प्रकार आहेत चहाचे, तर त्या चहाचे नमुने घेऊन उर्वरित साठा संशयावरून त्यांनी जप्त केलेला होता। त्याच्यामध्ये चहा परिवार फॅमिली ब्लेंड, नंतर चहा हॉटेल डस्ट, चहा सह्याद्री इलायची आणि चहा सह्याद्री कडक, हे 4 प्रकारचे चहाचे नमुने आपण घेतलेले होते। कोणकोणत्या चहामध्ये कीटकनाशक आढळली आहेत पाहूया। सपट चहाच्या 4 प्रकारच्या चहामध्ये धोकादायक कीटकनाशकाचा अंश आढळलाय। सपट परिवार फॅमिली ब्लेंड, सपट हॉटेल डस्ट, सपट सह्याद्री इलायची, सपट सह्याद्री कडक। 4 प्रकारच्या चहाच्या 8 पैकी काही नमुन्यांमध्ये 0.23% तर काहींमध्ये त्यापेक्षाही जास्त कीटकनाशकांचा अंश आढळलाय। म्हैसूरच्या रेफरल प्रयोगशाळेच्या अहवालात हे स्पष्ट झालंय। खरं तर या चहामध्ये धोकादायक कीटकनाशकाचा अंश असल्याचा संशय अन्न आणि औषध प्रशासन विभागाला खूप आधीच आला होता। अधिकाऱ्यांनी संशयित चहाचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी देखील पाठवले होते, मात्र पुण्याच्या प्रयोगशाळेनं नमुने प्रमाणित असल्याचा अहवाल दिला होता। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी थेट म्हैसूरच्या रेफरल प्रयोगशाळेत संबंधित चहाचे नमुने पाठवल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रेफरल अन्न चाचणी प्रयोगशाळा म्हैसूर इथं आपण ते पाठवलेले होते। त्यांचं प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त झालं आणि त्याच्यामध्ये कीटकनाशकाचे अंश जे आहेत ते ठरवून दिलेल्या लेवलपेक्षा देखील जास्त आढळले आणि त्या आधारे ते असुरक्षित अन्नपदार्थ म्हणून त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे या प्रसिद्ध चहाच्या ब्रँडकडे केंद्राच्या FCCI विभागाचा परवाना देखील आहे। आता राज्यात या चहामध्ये कीटकनाशकांचा धोकादायक अंश आढळून आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात कारवाई सुरू करण्यात आली आहे। मात्र कीटकनाशकांवाली चहा प्यायल्यानं गंभीर आजार होऊ शकतात, कॅन्सर, पोटाचे विकार होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही पीत असलेला चहा आरोग्यास घातक तर नाही ना, हे पाहून घ्या। अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।